शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 2 हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। मी आता दैठणे या परिसरामध्ये आहे। मतदानाचा जवळपास दुपारचे 12 वाजलेत आणि सकाळपासूनची मतदानाची जी काही मतदारांची रांग आहे मतदान केंद्रावरची ती गर्दी पाहिल्यानंतर असं लक्षात येते की निकालापूर्वीच निकाल दिलाय की काय मतदारांनी। कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे आज? प्रभाग क्रमांक 2 ची ही निवडणूक अशी आहे की ही केवळ विकास कामावर या ठिकाणी निवडणूक होत आहे। मागच्या वेळेसपेक्षा या ठिकाणी मतदाराचा अगदी कौल भारतीय जनता पार्टीच्या आमच्या म्हणजे विकासाच्या पाठीमागं या ठिकाणी दिसत आहे। स्वतःहून लोक या ठिकाणी मतदानाला येत आहेत। सर्व कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी मदत करत आहेत। ते सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक जवळपास 12 वाजत आले, किती टक्के मतदान झालं? आता सध्या 25 ते 30% पर्यंत या ठिकाणी मतदान झालेलं आहे असा अंदाज आहे। एकूण किती मतदार आहे आणि किती बूथ आहेत? या ठिकाणी 31,000 मतदानाचा आमच्या या ठिकाणी प्रभाग आहे आणि या ठिकाणी 38 बूथ आहेत। तर बऱ्याच ठिकाणी मतदाराचे म्हणजे बऱ्यापैकी मतदार लांब सेंटर लांब झाले तरी पण स्वतःहून या लागलेत आणि मतदान करून सहकार्य करायला लागलेत। व अजून परत काही मी सगळ्या मतदारांना आवाहन करतो की आपण घरी न थांबता लवकरात लवकर या ठिकाणी मतदानाला येऊन आपलं मतदानाचा अधिकार या ठिकाणी बजावावा। किती टक्के मतदानाची अपेक्षा आहे तुम्हाला 31,000 मध्ये? आमचं दरवेळेस या ठिकाणी 55 ते 57% या ठिकाणी आतापर्यंत मतदान होत आहे टक्केवारी, परंतु आमची या ठिकाणी अपेक्षा ही 70% पर्यंत या ठिकाणी 70 ते 75% मतदानाची या ठिकाणी अपेक्षा आहे। 70 ते 75 म्हटलं तर सर्वाधिक मताधिक्य निवडून येणारे नगरसेवक ह्या प्रभागामध्ये दिसतील। 100% तसं म्हणायला काय हरकत नाही, कारण की मागच्या ज्या 5 वर्षामध्ये जे गॅप होता तो गॅप सुद्धा 4 वर्ष असताना सुद्धा आम्ही नगरसेवक या भागातले 4 उमेदवार नव्हते, परंतु तरी सुद्धा त्या ठिकाणी जे विकास कामं या ठिकाणी वरिष्ठांच्या माध्यमातून करण्यात आली त्या माध्यमाच्या म्हणजे त्या कामाच्या जोरावर या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी मागच्या वेळेसपेक्षा म्हणजे 2 ते 3 पट लीड आम्हाला मिळेल। सर्व उमेदवार 10,000च्या पुढे उमेदवार निवडून येतील ही मी आमची अपेक्षा आहे। 10,000च्या पुढे यांचा कॉन्फिडन्स सांगतोय। किरण देशमुख, शिंदे, कारभारी आणि बनसोडे असा पॅनल आहे। किरण देशमुख हे या मतदारसंघाचे प्रमुख लीड करणारे आहेत, पण कारभारी खरंच नावाप्रमाणे कारभारी आहेत। 10,000च्या मताधिक्य सांगतायत। उद्याच आहे 16 तारीख, नक्की आपल्याला समजेल। ब्रेन न्यूज करता यासीन शेखसह मी नितीन पाटील।